आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कदाचित आपल्या आत सुरू असलेल्या अनेक प्रश्नांना शांत करेल. म्हणजे बाहेरून बघायला गेलं तर सगळं व्यवस्थित चालू आहे. पण आत कुठेतरी एक अस्वस्थता आहे. एक भावना की आपण कितीही धडपड केली तरी एका अदृश्य भिंतीला धडकत आहोत, पुढे जातच नाहीये. डोक्यात सतत काहीतरी सुरू असतं, बरोबर? एकतर भूतकाळातल्या गोष्टी किंवा मग भविष्याची चिंता. आणि या सगळ्यात आपण आपलंच आयुष्य असं जगतो जसं काही आपण ड्रायव्हर नाही तर मागच्या सीटवर बसलेले एक प्रवासी आहोत, फक्त बघतोय. जर हे ऐकून तुम्हाला वाटत असेल की अरे, हे तर माझ्याबद्दलच आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या. ही काही तुमची एकट्याची गोष्ट नाही आणि ह्यात तुमची काहीही चूक नाही. खरं तर ही एक खूप खोल आणि मानवी भावना आहे, जिला समजून घेणं गरजेचं आहे. मग प्रश्न हा आहे की या अस्वस्थतेचं कारण काय आहे? ते बाहेरच्या जगात नाही, तर ते आपल्या आतच आहे. आपल्याच मनात एका सापळ्यासारखं. एका टोल म्हणतात की आपलं मन हे एका धारदार शस्त्रासारखं आहे. जर ते आपल्या ताब्यात असेल तर ते अद्भुत काम करतं, पण जर तेच आपल्यावर ताबा मिळवू लागलं तर तेच सर्वात मोठं दुःख बनतं. आणि दुर्दैवाने बहुतेक लोकांसोबत हेच होतं. आपल्याला वाटतं की जास्त विचार केल्याने उत्तरं मिळतील. पण काय होईल जर मी म्हटलं की सतत विचार करणं हीच मूळ समस्या आहे? काय होईल जर उत्तर विचारांच्या पलीकडे असेल तर? डोक्यात जो हा न थांबणारा गोंगाट सुरू असतो ना, तो आपल्या आत एक खोटा मी तयार करतो. एक असा मी जो सतत भीतीत आणि दुःखात जगतो. आपल्याला वाटतं की आपण विचार करतोय, पण खरं तर ते विचारच आपल्याला जगत असतात. आपलं आयुष्य भूतकाळातल्या आठवणी आणि भविष्याच्या कल्पनांमध्येच अडकून राहतं. आणि या सगळ्यात जो एकमेव खरा क्षण आहे, जो आता आहे, तो आपल्या हातातून निसटून जातो. पण सत्य हे आहे की आयुष्य फक्त आणि फक्त आता ह्याच क्षणात आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग एखाद टोल यांनी त्यांच्या द पॉवर ऑफ नाव या पुस्तकातून दाखवला आहे. ते स्वतः एकेकाळी प्रचंड निराशेच्या गर्तेत होते आणि एका रात्री एका क्षणात त्यांना एक असा अनुभव आला ज्याने त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं. हे पुस्तक त्याच अनुभवाचा सार आहे. हे पुस्तक तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग करायला सांगत नाही. उलट ते तुम्हाला विचारांच्या पलीकडे कसं जायचं हे शिकवतं. ते तुमच्या विचारांशी असलेल्या नात्यालाच मुळापासून बदलतं. आणि इथेच या पुस्तकाची खरी ताकद दडलेली आहे. चला, या पुस्तकातल्या अशा 3 कल्पना पाहूया ज्या कदाचित तुमचा स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतील. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची कल्पना, ती म्हणजे तुम्ही तुमचे विचार नाही. हो, हे ऐकायला विचित्र वाटेल. आपल्याला वाटतं की मी विचार करतोय, पण लेखक म्हणतात की तुम्ही त्या विचारांच्या पलीकडचे आहात. एक क्षण थांबा आणि यावर विचार करा. जर तुम्ही तुमच्या विचारांना बघू शकता, जसं आपण रस्त्यावरची गाडी बघतो, तर तो बघणारा नक्की कोण आहे? तो जो कोणी आहे, तो विचारांच्या पलीकडचा एक शांत साक्षी आहे. आता दुसरी कल्पना, आणि ही गोष्ट ऐकून कदाचित तुम्हाला थोडं अस्वस्थ वाटेल. लेखक म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आत आपल्या नकळत जुन्या भावनिक वेदनांचा एक साठा असतो. याला ते पेन बॉडी किंवा वेदना शरीर म्हणतात. हे नकारात्मक ऊर्जेवर जगतं. कधीकधी बघा, एखादी छोटीशी गोष्ट घडते आणि अचानक प्रचंड राग येतो किंवा दुःख दाटून येतं. लेखक म्हणतात की तो राग किंवा दुःख तुमचं नाही, तर ते तुमच्या आतलं वेदना शरीर आहे, जे जागं झालंय. या पुस्तकात या वेदना शरीराला कसं ओळखायचं आणि त्याची पकड स्वतःवरून कशी सैल करायची याचे खूप सुंदर मार्ग सांगितले आहेत. पण त्यासाठी ही संकल्पना खोलवर समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तिसरी, सगळ्यात क्रांतिकारी कल्पना, ती म्हणजे वेळेचा भ्रम. लेखक म्हणतात की भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टी अस्तित्वातच नाहीयेत. त्या फक्त आपल्या मनात आहेत. खरी गोष्ट फक्त एकच आहे, आणि तो म्हणजे हा क्षण, आत्ता. जरा विचार करा. भूतकाळ म्हणजे फक्त एक आठवण आणि भविष्यकाळ म्हणजे फक्त एक कल्पना. आपलं संपूर्ण आयुष्य हे फक्त आणि फक्त आता याच क्षणात घडतंय. बाकी सगळा मनाचा खेळ आहे. चला, आता थोडा वेळ थांबूया आणि मी काही प्रश्न विचारणार आहे. त्याची उत्तरं शोधू नका. फक्त ते प्रश्न स्वतःला विचारा आणि शांतपणे ऐका. जगासाठी नाही, दुसऱ्यांसाठी नाही, पण फक्त स्वतःसाठी, स्वतःच्या आत. कधी बोलला होतात, तेच विचार, तीच चिंता, तीच प्रतिक्रिया. हे पॅटर्न्स खरंच तुम्ही निवडले आहेत की ते आपोआप सुरू आहेत?
भूतकाळ आणि भविष्यकाळ सोडून द्या. फक्त आत्ता, ह्या क्षणाकडे बघा. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या आणि स्वतःला विचारा, आत्ता, इथे खरंच काही समस्या आहे का? खरं तर हे पुस्तक माहिती घेण्यासाठी नाही, तर अनुभव घेण्यासाठी आहे. त्यामुळे हे वाचताना अजिबात घाई करू नका. प्रत्येक शब्द तुम्हाला तुमच्या आत घेऊन जाईल. आणि जर आतून खरंच काहीतरी बदलण्याची इच्छा असेल, तर या प्रवासाला वेळ द्यावाच लागेल. जेव्हा आतला गोंगाट शांत होतो तेव्हा आयुष्य खऱ्या अर्थाने सुरू होतं. पण मनाला शांत करणं ही शेवटची पायरी नाही, ती तर फक्त सुरुवात आहे. जेव्हा आपण स्वतःला समजायला लागतो तेव्हा एक नवीन प्रश्न जन्म घेतो. पुढच्या भागात आपण ग्रोथच्या त्याच पुढच्या पायरीवर जाऊ.